नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या या इतिहासाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण याआधी इयत्ता 10वीची इतिहासाच्या आणि राज्यशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण पाहत होतो. प्रश्न पहिला आणि दुसरा आपला झालेला होता. 8-8 गुणांचे हे दोन्ही प्रश्न असतात. आता तिसऱ्या प्रश्नापासून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा प्रश्नांची काठिण्य पातळी ही हळूहळू वाढत जाते आणि त्याचप्रमाणे गुणसुद्धाही वाढत जातात. जसं आपला प्रश्न तिसरा पुढील विधाने कारण स्पष्ट करा. आपल्याला दिसतं की विधाने जे आहेत ते कारण स्पष्ट करायची आहे आणि गुण किती आहेत? 6 गुण इथे आहे आणि कारण स्पष्ट करायचे किती लिहायचे? 2. कोणतीही 2 विधाने, 5 विधाने असतात त्यापैकी 2 विधाने लिहायची आहे. सूचना जशी आहे त्याचप्रमाणे उत्तर अपेक्षित आहे. कारण स्पष्ट करायचं आहे तर त्यामध्ये काय करायचं ते आपण पुढे पाहूच. सूचना क्रमांक 1. या प्रश्न प्रकारात एकूण 5 विधाने दिली जातील. एकूण किती विधाने दिली जातील? 5 विधाने दिली जातील. या प्रश्न प्रकारात प्रश्न तिसरा मध्ये कारण स्पष्ट करामध्ये एकूण 5 विधाने दिली जातील. त्यापैकी किती लिहायचे? आपल्याला 2च लिहायचे. त्यापैकी 2 लिहायचे. दुसरी सूचना पैकी 2 विधाने कारण स्पष्ट करायचे. आधीच सांगितल्याप्रमाणे 5 पैकी 2 सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्नासाठी किंवा प्रत्येक सहकारासाठी 3 गुण असल्याने किमान 3 कारणे असावी. 6 गुणांचा प्रश्न आहे, प्रत्येकाला 3 गुण म्हणजे प्रत्येक कारण स्पष्ट करताना कमीत कमी 3 कारणे दिलेली असावी. आपण जास्त पण लिहू शकतो. 3 कारणे दिलेली असू. शक्यतो आपण 5 ते 6 किंवा 4 ते 5 कारण आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे या 3च लिहिली आपण, इथे दिलेल्या 3च लिहा, परंतु 3च लिहिली त्यापैकी एक जर चुकलेली असेल तर काय होईल? 3 पैकी 1 गुण आपला मायनस होईल किंवा कमी होईल. म्हणजे त्या प्रश्नामध्ये 2च गुण आपल्याला भेटतील. अपेक्षित किती आहे? 3 पैकी 3 गुण अपेक्षित आहे. त्यासाठी 4 ते 5 जर आपण कारण लिहिली त्यामध्ये एखादं चुकलं असेल तरी आपल्याला 3 पैकी 3 गुण हे भेटू शकतात. 5 लिहिली असेल एखाद्याने आणि एखादं चुकलं तर 4 तर बरोबर आहे. त्यामुळे 3 पैकी 3 आपल्याला ते परीक्षक देऊ शकतात. यासाठी 4 ते 5 जर आपण कारण लिहिली येत असतील आपल्याला तर ते आठवणीने आपण लिहायचं आहे. आणखी 4थी सूचना काय? उत्तराचा प्रारंभ किंवा शेवट मूळ विधानाने करावा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. उत्तराचा प्रारंभ आणि शेवट हा मूळ विधानाने करावा. मूळ विधान म्हणजे काय? जसं याच्यात दिसतं आहे पहिलं नंबर, उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे व्यवसायांच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. सुरुवात कशी होईल मग? उपयोजित अशीच याचप्रमाणे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. कारण मग पुढे उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे हे झाली सुरुवात. आणि शेवटसुद्धा कसा होईल? त्यामुळे वरील कारण स्पष्ट केल्यामुळे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे सुरुवात आणि शेवट जर एकाच वाक्याने आपण केलं तर हे कारण स्पष्ट करा अतिशय चांगल्या प्रकारे इथे अपेक्षित उत्तर जे आहे ते आपल्याला दिसून येतं. आणि आपल्याला ही जी कारणं आहे ते बरोबर येऊन प्रश्नाचे गुण जे आहे ते सुद्धा आपल्याला पैकीच्या पैकी भेटू शकतात. त्यामुळे 4 ते 5 कारण आपण लिहिले तर एखादा चूक जर आला तर आपल्याला 3 पैकी 3 गुण भेटू शकतात. तर इथे दिलेल्याप्रमाणे इथे 3 दिलेले आहेत आणि पुढच्या पेजवर 2 दिले असे म्हणजे 5 पैकी कारण आपल्याला 3 लिहायची आहेत. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा ब. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2
कोणतेही 2 लिहायचे आहे. याला गुण आहे 6. याला गुण किती आहे? 6. याला गुण आहे 6. म्हणजे प्रश्न तिसरा अला सुद्धा 6 गुण आणि ब ला सुद्धा 6 गुण. 6 आणि 6 12. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाला आपल्याला किती गुण आहेत? 12 गुण इथे दिसून येतात. थोडक्यात उत्तर लिहायचा. सूचना पहा. या लघुत्तरी प्रश्न प्रकारात एकूण 3 प्रश्न विचारले जातील. किती प्रश्न विचारले जातील? 3 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी किती लिहायचे आपल्याला? 2 लिहायची आहे. म्हणजे आपल्याला जे चांगली येत असतील, चांगल्या प्रकारे उत्तर लिहिता येत असतील, ती प्रश्न लिहायची आहे. सूचना क्रमांक 2 पैकी 2 उपप्रश्नाची उत्तरणे आवश्यक आहे. आधीच सांगितले की 3 पैकी 2 लिहायची आहे. उत्तरात किमान छोटे 6 किंवा मोठे 3 मुद्दे असावेत. छोटे 6 किंवा मोठे 3 मुद्दे. छोटे 6 का बरं? कारण की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला 3 गुण आहे. म्हणजे छोटे छोटे एकेका ओळीचे, 1 ओळीचे किंवा 1.5 ओळीचे असे 6 असले तर 3 गुण, एका मुद्द्याला अर्धा गुण असा दिलेला जाईल. आता हे मोठे मुद्दे म्हणजे कसे मुद्दे? ते जे मुद्दे 2च्या वर ओळीचे असतात, 3 ओळीमध्ये असतील, 4 ओळीमध्ये असतील, असे 3 मुद्दे अपेक्षित आहे. 2 ओळीचं किमान कमीत कमी 2 ओळीचा एक मुद्दा असला पाहिजे, असे 3 मुद्दे अपेक्षित आहे. त्याचबरोबर उत्तरे 30 ते 35 शब्दांच्या मर्यादेत असावे. म्हणजे भरमसाठ काही लिहून ठेवलं तर असं चालत नाही. इतिहासामध्ये असं चालत नाही. भाषा विषयात चालून जातं. जे मनाने आपण इतिहासामध्ये काही लिहू शकत नाही. जसं पुस्तकामध्ये आहे उत्तर अपेक्षित, तसंच लिहिणं अपेक्षित आहे. यामध्ये आता सूचना देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो प्रश्न आहे यामध्ये अनेक विद्यार्थिनींच्या चुका होतात. सूचना क्रमांक 1 हे इथे दिलेलंच आहे. यामध्ये आणखी सूचना काय की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिताना याला क्रमांक द्यायचा आहे. मुद्दा क्रमांक 1, 2, 3 ते देत असताना क्रमांक जे आहेत ते एकाखाली एक लिहिणं अपेक्षित आहे. जसं पहिला मुद्दा असेल, पहिली ओळ झाली आपली, दुसरी ओळ झाली तर काही विद्यार्थी काय करतात, त्याच्याच पुढे 2 क्रमांक मांडतात, सुरू करतात. असं न करता आपण काय करायचं? प्रश्न क्रमांक 1 झाला आपला, 1 झाला, मुद्दा क्रमांक 1, मुद्दा क्रमांक 2 एकाखाली एक लिहायचे. मुद्दा क्रमांक 3 म्हणजे पहिली ओळ झाली असेल, दुसरी अर्धीच झाली असेल तर सोडून द्यायची अर्ध. दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, याप्रमाणे इथे करायचं आहे. तर नंबर टाकून, एकाखाली एक नंबर टाकून ते लिहायचं आहे. हे लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी. सूचना दिलेल्याप्रमाणे छोटे मुद्दे असतील तर 6 मुद्दे, मोठे असतील तर 3 मुद्दे. तर मी यावर आणखी म्हणेल की मुद्दे जर आपण जास्त लिहिले आणि आधीचा एखादा मुद्दा जर चुकलेला असेल तर पुढचे जे मुद्दे आहेत ते लागू होऊ शकतात आणि आपल्याला 3 पैकी 3 गुण यामध्ये भेटू शकतात. सांगण्यासारखं काय? प्रश्न तिसरा ब मध्ये की एकूण 3 प्रश्न येतील. यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की 3 प्रश्न जे आहेत इथे दिलेले आहेत आणि 3 प्रश्नापैकी 2 प्रश्नाची उत्तर लिहायचे आहे. लक्षात ठेवायचं की क्रमांक टाकून उत्तरं लिहायची आहे. एखादा मुद्दा आपण जास्त लिहिला तर काही फरक पडत नाही. अक्षर चांगलं असलं पाहिजे. म्हणजे एखादा मुद्दा चुकला तर पुढचा जो मुद्दा आहे तो ग्राह्य धरला जातो आणि आपलं जे उत्तर आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे आपण मांडू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न 4. पुढील उतारा वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा दिलेला आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. याला गुण आपल्याला दिसणार नाही. ते प्रश्न जे खाली आहेत त्याच्यासमोर आपल्याला ते गुण इथे खाली दिसतील. ते आपण पुढे पाहूच. यामध्ये सुद्धा हा एक नवीन प्रकार आहे. मागच्या वर्षापासून हा प्रकार सुरू झालेला आहे. तो आपण पाहू. या वर्षा म्हणजे मागच्या वर्षापासून इतिहास प्रश्नपत्रिकेत या नव्या प्रश्न प्रकाराचा समावेश केलेला आहे. जसं भाषा विषयामध्ये असतं पॅरेग्राफ, त्याची उत्तर आपण पॅरेग्राफमधून शोधून लिहितो, तसा पॅरेग्राफ हा असतो. तो कुठून येतो? मुद्दा क्रमांक 2 पहा.
इयत्ता 9वीच्या किंवा 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 12 ते 15 ओळीचा एक परिच्छेद दिला जाईल व त्याखाली 1 गुणांचे 2 व 2 गुणांचे 1 लघुत्तरे असे 3 प्रश्न विचारले जातील. म्हणजे 1 गुणांचे किंवा 2 गुणांचे असे कोणतेही प्रश्न ते विचारू शकतात. हे कुठून येतील? इयत्ता इतिहासाच्या 9वीच्या पुस्तकातील किंवा 10वीच्या पुस्तकातील सुद्धा येऊ शकतात. म्हणजे याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की 10वीच्या इतिहासाचा पुस्तकाचा अभ्यास करताना आपल्याला 9वीच्या पुस्तकाचं सुद्धा ओव्हरलुक करायचं आहे. लक्षात आलं का तुमच्या? 9वीचं पुस्तक म्हणजे 9वी पास झालं म्हणजे 9वीच्या पुस्तकाकडे पाहायचंच नाही असं अर्थ नाही. या प्रश्नासाठी आपल्याला 9वीचं पुस्तकसुद्धा एकदा डोळ्याखालून पुन्हा घालणं आवश्यक आहे. त्यामुळे या सूचनेकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. 3रा मुद्दा, दिलेला उतारा व्यवस्थित वाचून उत्तरे निश्चित करा. उतारा दिलेला असतो, प्रश्न विचारलेले असतात, त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्याला लिहायचं. उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहा. म्हणजे जसं पॅरेग्राफमध्ये दिलेलं असेल त्याचप्रमाणे लिहिलं पाहिजे असं नाही, परंतु अपेक्षित जो शब्द आहे उत्तराचा तो इथे आला पाहिजे. तुमच्या शब्दात लिहिलं तरी चालेल. उत्तराच्या क्रमाप्रमाणे प्रश्न क्रमवार नसतील. म्हणजे जसा उतारा दिलेला आहे तशाच प्रकारचे उतार्याप्रमाणे प्रश्न असतील असं नाही. हे समजलं असेल. अनेक विद्यार्थी म्हणजे एखादा पहिला प्रश्न असेल तर तो दुसऱ्या पॅरेग्राफमधला सुद्धा विचारू शकतात. इथे दिसतं आपल्याला दुसरा पॅरेग्राफ जो आहे इथे त्यामधला सुद्धा पहिला प्रश्न विचारू शकतात किंवा दुसरा प्रश्न हा पहिल्या पॅरेग्राफमधला सुद्धा विचारू शकतात. तर प्रश्न जे आहे ते कसे पण राहू शकतात. त्यामुळे इथे प्रश्न जे आहे ते पूर्ण पॅरेग्राफमधले कोणतेही विचारू शकतात. यासाठी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की अभ्यास करताना धड्याचं वाचन जे अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे. 10वीच्या पुस्तकात आलं तर चांगलंच आहे. 9वीच्या पुस्तकात जरी आलं असेल तर आपल्या वाचनात तो आलेला असतो. आणि वाचनात जरी आलेलं नसेल तरी या प्रश्नामध्ये थोडा जास्त वेळ आपल्याला द्यावा लागतो, कारण की परिच्छेद पॅरेग्राफ जातो वाचणं आवश्यक आहे. आणि याची प्रश्नाची उत्तरंसुद्धा इथे लिहिणं शोधून लिहिणं अपेक्षित आहे. तर हा तुम्हाला समजला असेल पॅरेग्राफमधला कोणताही प्रश्न विचारू शकतात. तर यामध्ये प्रश्न 4था जो आहे तो 2 गुणांसाठीच आपल्याला इथे विचारला गेलेला आहे. याकडे 2 गुणांसाठी परंतु जास्त वेळ इथे आपल्याला जातो. त्याप्रमाणे वेळेचं नियोजन जे आहे ते आपण करायचं आहे. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. कोणतेही 2 आणि याला गुण आहेत 8 गुणांचा प्रश्न आहे. अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या प्रश्नाचं उत्तर लिहित नाही. लिहिलं तर काही मनाने लिहून टाकतात असं पेपर चेक करताना आमच्या लक्षात येतं. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर लिहिताना कोणकोणत्या सूचना अपेक्षित आहे हे सुद्धा इथे पाहायचं. सूचना क्रमांक 1. या दीर्घोत्तरी प्रश्न प्रकारात 3 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी 2 उपप्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहे. म्हणजे किती प्रश्न येणार आहेत? 3 प्रश्न येतील. त्या 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती? 4 गुण. प्रत्येक प्रश्नाला किती आहे? 4 गुण आहे. आणि 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्न किती आहेत? 2 प्रश्न आहेत. आणि एकूण गुण जे आहेत ते किती आहे? 8. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण इथे दिलेले जातील. सूचना क्रमांक 2. या प्रश्नात स्पष्टीकरण करा. साम्य वा भेद दाखवणारे तुलनात्मक मुद्दे लिहा. आजच्या परिस्थितीशी तुलना करा. संकल्पना चित्र तयार करून वैशिष्ट्ये लिहा इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले? साम्य वा भेद. साम्य म्हणजे सारखेपणा. साम्य वा भेद अशा प्रकारचे दोन्हीही मुद्दे विचारले जाते. त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे.
स्पष्टीकरण करायचं आहे. किंवा संकल्पना तयार करून वैशिष्ट्ये लिहा. संकल्पना तयार करून वैशिष्ट्यसुद्धा इथं विचारल्या जाऊ शकतं. ते कसं आहे ते आपण पुढे पाहूच. त्यानंतर आहे तिसरा, पाठ्यपुस्तकातील एखाद्या प्रसंगाचे, वास्तूचे वा व्यक्तीचे चित्र देऊन त्या आधारे प्रश्नाचे उत्तर लिहा असाही प्रश्न विचारला जाईल. म्हणजे पाठ्यपुस्तकातील एखाद्या प्रसंगाचे, आपलं जे 10वीचं पुस्तक आहे त्या पुस्तकातील एखाद्या प्रसंगाचं, त्याचबरोबर वास्तूचे किंवा व्यक्तीचं चित्र दिलेलं राहील. ते पुढच्या याच्यात आपण पाहू. चित्र दिलेलं राहील आणि त्या चित्राच्या आधारे त्या चित्रावर प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहायची आहे. क्रमांक टाकून, आधी सांगितल्याप्रमाणे एकाखाली एक क्रमांक टाकून लिहायचा आहे. मुद्दा क्रमांक 4, प्रत्येक 4 गुणांच्या या प्रश्नात किमान 8 किंवा मोठे 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. किमान किती, आधीचा जसा प्रश्न होता 6 लघुत्तरी उत्तर असेल, लघुत्तरी मुद्दे असलेल्या 6 लिहायचं. त्याचप्रमाणे यात 8 मुद्दे छोटे लिहायचे आहे, मोठे लिहायचे असेल तर 4. म्हणजे छोटे लिहिले तर एक मुद्द्याला अर्धा गुण आणि मोठे लिहिले तर एक मुद्द्याला 1 गुण. अशा प्रकारे प्रश्नाची उत्तराला गुणदान दिलेलं आहे. उत्तरे प्रत्येकी 80 शब्दामध्ये मर्यादित असावी. 8 गुण म्हणजे 8 मुद्दे छोटे म्हणजे एक सर्वसाधारण विचार केला तर 10 ते 11 ओळी, 9 ते 10 ओळीमध्ये हे अपेक्षित आहे, लिहिणं अपेक्षित आहे. जर याच्यापेक्षा जास्त लिहिले तर आणखीच चांगलं. परंतु मुद्देसूद फेकफाक करायची नाही, मनाने उत्तर लिहायचं. जसं पुस्तकात आहे त्याचप्रमाणे इथे लिहिणं अपेक्षित आहे. 4 मोठे मुद्दे, एक मुद्दा म्हणजे 2.5 ते 3 ओळीचा एक मुद्दा आला तर अतिशय चांगला. असे 4च्या ऐवजी 5 आपण लिहिले तर अतिशय चांगलं. एखादा मुद्दा आधी सांगितल्याप्रमाणे चूक आला आणि पुढचा आपला बरोबर असला तर आपले गुण आपले इथे कव्हर होतात. याप्रमाणे इथे करायचं आहे. चित्र कशा प्रकारे राहील आपण इथे पाहू शकतो. इथे प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, इथे दिसतं आपल्याला, वरती दिलेलं आहे अशा प्रकारचे चित्र आणि वरती इथे प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. ते सुद्धा आपण पाहून घ्यायचे आहे. इथे प्रश्न दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहू शकतो. त्याचबरोबर या सूचनासुद्धा काही आहे ते सुद्धा आपण पाहून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपला हा व्हिडिओ जो आहे तो थोडा आणखी लाभला आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण पुढचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, प्रश्नसंख्या आपण पाहणार आहोत. आज इथे तासिका संपली. धन्यवाद.